हॅलो, तर मंडळी आम्ही सगळे फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघलो महाकाल मंदिराकडे आता आरतीसाठी। तर आरती असते संध्याकाळी 7 वाजता। तर आरती सुद्धा तुम्हाला मी शूट करत आली तर शूट करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे आणि आरती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, पण कॅमेरा अलाउड आहे की नाही आतमध्ये काही ते सांगता येत नाही। तर पाहूया आता पुढे गेल्यावरच। चला तर मग हजबंडजी मंडळी, आज आपण महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले महाकाल यांचं आपण दर्शन करणार आहोत। चला तर मग। तर महाकालची आरती असते संध्याकाळी 7 वाजता। तर आपण आज फक्त महाकालची आरती दर्शन घेऊया आणि उद्या जाऊया ओंकारेश्वरला। तर महाकालचं पूर्ण दर्शन, त्यानंतर आसपासची जी लाइटिंग असते एकदम मस्त, ती पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आरती चालूच होणार होती म्हणून आम्ही पटकन हार फुल घेतले आणि पटकन मंदिराकडे चाललोच होतो। त्यात लगेच आरतीचा आवाज यायला लागला। तर हे तुम्ही बघू शकता, आरती चालू जस्ट झालेलीच आहे, म्हणजे घंटानाद चालू झालाय। तर सगळीकडे धावपळ चालू आहे लोकांची की आम्हाला आरती मिळेल म्हणून। तर खूप पटपट चाललेत आतमध्ये सगळे, पण आता काय माहिती काय होते पुढं, कारण पुढं तुम्ही बघू शकता किती प्रोसेस करावी लागते आपल्याला देवापर्यंत जाण्यासाठी। तर इथं आतमध्ये लाईनला लागल्यानंतर सगळे लोक महादेवांच्या नावाने म्हणजे हर हर महादेव, जय महाकाल असं बोलत होते। एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आल्यासारखं झालं होतं अंगामध्ये। तर तुम्ही बघू शकता आरती चालू आहे, तर लोक सगळे पटपट पळतायत पुढे आरतीसाठी। काय माहिती बघ किती लांब आहे आता। पण हे पहा, मध्येच आम्हाला थांबवलं गेलं कारण आरती चालू झालेली होती आणि आरतीच्या वेळेस धावपळ नको म्हणून त्यांनी लगेच सगळ्यांना जिथली तिथं स्टॉप केलं होतं आणि सगळ्या स्क्रीन चालू केल्या होत्या। स्क्रीनवर दाखवत होते ते की आरती चालू आहे आणि आरती कशी होतीये, तुम्ही तिथूनच आरतीचं दर्शन घ्या किंवा आरती पहा म्हणून। तर त्यांनी थांबवून ठेवलं सगळ्यांना जिथल्या तिथंच। तर आतमध्ये गेलो पण आपल्याला काही महादेवांना म्हणजे जवळ जाता येत नाही गाभाऱ्यामध्ये, तर खूप लांबून दर्शन देत होते ते, आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर माहित पडलं। त्यापेक्षा स्क्रीनवर आम्हाला आरती एकदम व्यवस्थित दिसत पण होती आणि आरतीचा आम्हाला म्हणजे डोळ्यांनी पाहता पण आली। तर आरती इतकी भारी करतात ना, तुम्ही बघा पुढं आता। अक्षरशः ती आरती पाहून आणि देवाचं नामस्मरण ऐकून ना अंगाला काटे येत होते। तर महादेवांची आधी अशी आरती केली जाते, त्यानंतर पुन्हा कापूर आरती सुद्धा केली जाते।
आता आम्हाला जिथं थांबवलं होतं ना, आम्ही तिथूनच स्क्रीनवरून आरती पाहिली, दर्शन घेतलं व्यवस्थित. तर त्यानंतर मग आतमधली आरती उरकल्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडलं. मग आम्ही लाईननुसार आतमध्ये गेलो. तर तिथं आतमध्ये जाऊन दर्शन करून देत नाही, तर आपल्याला लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर आम्ही बाहेर आल्यानंतर हे श्री आदि कल्पेश्वर महादेवांचं मंदिर आहे, तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. तर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत तिथं. तर तिथलं सुद्धा मी दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडलो. भैया थोड़ा बगल तर मंडळी, तुम्ही बघू शकता मंदिराच्या कळसाकडे तर बघितलं ना, तर एकदम मनाला शांती मिळते आणि कळसाकडे असं मंदिराकडे पाहतच बसावंसं वाटतं आणि तिथून असं निघावंसंच वाटत नव्हतं. इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगू. तर मी तिथून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. म्हटलं तुमच्याशी बोलावा, जरा तुम्हाला सांगावा किती छान वाटतं इथं. पण आवाज काही येत नव्हता कारण खूप गर्दी होती तिथे. तर आम्ही 7 वाजता आलो होतो आतमध्ये. तर आरती झाल्यानंतर आम्हाला सगळं फिरून पाहायचं होतं. लाइटिंग पण खूप भारी होती इथं, मूर्त्या पण पाहायच्या होत्या सगळ्या. तर म्हटलं फिरावं जरा, परत काय माणूस येतं काय एकाच ठिकाणी, त्यामुळं तुम्हाला मी दाखवते आणि स्वतः पण एन्जॉय करते. बाहेर खरं आहे, बाहेर इधर से देखो तो बोल काय म्हणजे जेवले का? तर इथली सगळी लाइटिंग असते ना, सगळी 9:30 पर्यंतच असते. 9:30 नंतर ती बंद होते. त्यामुळे 9:30 पर्यंतच आम्हाला फिरायचं होतं. रूमवरती जाऊन काही झोपायचंच होतं, त्यामुळे म्हटलं सगळं फिरून घ्यावं आणि मग रूमवरती जावं. आता मध्ये आम्ही व्हिडिओ शूट पण करत होतो, त्यानंतर फोटो पण घेत होतो. तर इथं म्हटलं 1-2 फोटो घ्यावा, 1-2 इंस्टाग्रामसाठी रीळा घ्यावा. तर रील पण मग 1-2 घेतल्या आणि मग हळूहळू पुढे निघलो. तर पाहण्यासारखं तर खूप काही होतं इथं आणि वेळ तर खूप कमी होता. तर मंडळी, महाकाल मंदिराच्या आसपास जो हा रेखावा केलेला आहे ना, याला महाकाल लोक असं सुद्धा म्हणतात. तर मंडळी, इतके भाविक लोक येतात इथं दर्शनासाठी की काय सांगू, खूप गर्दी आणि स्वच्छता तर इतकी की बास. तर लाइटिंग तर खूप भारी आहे, रात्रीचं पाहायसारखं खरंच आहे. ऐकलं होतं त्याच्यापेक्षाही भारी इथं. तर पाहण्यासारखं पण भरपूर आहे. आम्ही 7 वाजता आतमध्ये आलेलो, आम्हाला 9:30 वाजले होते. लाईटी त्यांचा म्हणजे विझवण्याचा वेळ आला होता. लाईटी 9:30 वाजता बंद होतात इथल्या. तरी पण आम्हाला रस्ता काही सापडत नव्हता, इतकं मोठं आहे आणि म्हणजे जावंसं तर वाटत नव्हतं, पण पाय तर दुखायला लागले होते भरपूर. कारण आम्ही दिवसभर थकलेलो पण होतो आणि आम्हाला सगळं पाहायचं पण होतं. तर 7 वाजता आलेलो आम्ही, 9:30 वाजले होते, तरी पण आम्हाला रस्ता काही सापडत नव्हता बाहेर जाण्यासाठी आणि पाहायचं तर काही संपत नव्हतं. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय ना.
तर मंडळी, महाकाल महालोकमध्ये मी तुम्हाला सप्तऋषींची छोटीशी कहाणी पण सांगते. तर सप्तऋषी मंडल सुद्धा बनलेलं आहे इथं. तुम्ही बघू शकता हे जे सप्तऋषी सप्तमंडल बनलेलं आहे ना इथं. तर या सप्तऋषींना स्वयं महादेवांनी शिक्षा आणि दीक्षा दिलेली आहे असं सुद्धा म्हणतात. अर्थात महादेव शिवशंकर शिव ही त्यांचे गुरु आहेत अशी सुद्धा मान्यता आहे. ज्या दिवशी महादेव शिवशंकर या सप्तऋषींचे गुरु झाले तेव्हापासूनच गुरुपौर्णिमा ही प्रचलित झाली आणि गुरुपौर्णिमा ही साजरी करायला लागले. आता मंडळी, तुम्ही बघू शकता महाकाल महालोकमध्ये किती छान नजारा आहे. हा नजारा पाहून कोणला इथून जावं वाटेल. तुम्ही बघा किती भारी आहे. तर मंडळी, उज्जैन मधील बाबा महाकाल मंदिर हे खूप प्रचलित आहे आणि त्याचबरोबर इथं होणारा कुंभ हा सुद्धा खूप प्रचलित आहे. तर 4 ठिकाणी जे कुंभ होतात त्यापैकी इथलं एक ठिकाण आहे उज्जैन मधलं. भगवान शिवाच्या महाकाल या रूपाचं वर्णन पुराणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर मंडळी, आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे की पृथ्वी गोल आहे, पण तिच्या मध्याचा जर आपल्याला प्रश्न विचारला कोणी तर आपण प्रश्नात पडतो. तर खगोलशास्त्रानुसार उज्जैन हे सिटी आहे ना, उज्जैन शहर हे पृथ्वीचं मध्य आहे असं सुद्धा म्हणतात. आणि शास्त्रामध्ये तर उज्जैन हे पृथ्वीचं नाभिस्थल आहे असं म्हणतात. आणि बाबा महाकालला उज्जैनचा देवता असंही म्हणतात किंवा पृथ्वीचा देवता असंही म्हणतात. तर मंडळी, हे पहा, आपण या साईडचं पण सगळं पाहिलं. आता मध्ये एक वॉल आहे, त्यावर ते सगळे देखावे रेखावे आखलेले आहेत, चित्र वगैरे. तर त्याच्या पलीकडल्या बाजूला सुद्धा असं हिरवगार गार्डन आहे. हे पहा, मस्त एकदम. महादेवांची एक मोठीशी मूर्ती आहे. तर त्या साईडला पण अगदी थोडंसं मी तुम्हाला दाखवते आणि मग व्हिडिओला एंड करू आपण. तर आम्ही त्या बाजूला ही मधली वॉल आहे ना, तर वॉलच्या पलीकडल्या बाजूला सगळं पाहत बसलो. आम्हाला माहितीच नाही इकडं दुसरी बाजू पण आहे. तर इकडं पाहिल्यानंतर खूप शांत वाटलं मनाला आणि हिरवगार गार्डन पण आहे. तर असं थकून इकडे येऊन बसलं ना, एकदम सुकून भेटतं मनाला. तर इथून सुद्धा उठू वाटत नव्हतं, जावं असं वाटत नव्हतं. पण लाईट जाण्याचा म्हणजे लाईट बंद करण्याचा वेळ झालेला होता 9:30. तर आम्ही मग निघलो इथून पुढे रूमकडे. तर इथं थोडंसं वातावरण शांत होतं आणि मग म्हटलं थोड्याशा रिळ्या काढावा इंस्टाग्रामसाठी, थोडे फोटो काढावा. मग आम्ही फोटो काढले, रिळ्या काढल्या 2-3 आणि मग निघलो पुढे. तर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण इथलं आणि इतकं भारी वातावरण असल्यावर कोणाला जावं वाटतं इथून. तर मंडळी, आपला हा उज्जैनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.